नमस्ते मित्रांनो. हे बघा, एक वस्ती आहे लहान आणि धापाचं घर आहे तिथं आणि तळ आहे, तळ्याचं एरिया आहे इथला आणि त्याला लागून फॉरेस्ट आहे. हे जवळपास 15-16 एकर फॉरेस्ट आहे. आपलं रान आहे, बोटच्या कडीचा पॉइंट आहे. पुढे राहायचं नियोजन करायचंय, कारण इथून पुढं हे रस्ता करकट्याला जाते, मुरुडला जाते पुढं. आणि बघा, हे आपलं रान, एक खोली आहे आणि ही इथला सगळा गायरान आहे. पलीकडल्या साईडला विहीर आहे आपली. हे दिसायलेलं सगळं क्षेत्र आपलंच आहे. खोली बी आपली साईडली, तिथं घर आहे. ही आणखीन काही लाईटीची सोय नसल्यापायी थोडी अडचण यायली, पण पुढे चालून राहायसारखी सोय केली आहे. इथं पुढे राहायचं नियोजन आहे, पण लाईटीची सोय थोडी लांब असल्या कारणानं थोडी अडचण यायली. आणि 5-7 एकर रान आहे इथं मित्रांनो. आपल्याला पुढे चालून भविष्यात परेशानी होईल. इकडला इलाका थोडा गायरानाचा आहे आणि त्या आंब्यापाशी मोठा आंबा एक, तिथं विहीर आहे आपली, बोर आहे, विहीर आहे तिथंच. आणि त्या आंब्यापासून एक 400-500 फूट अंतर यायला लागले थोडं लाईटीचं. तर लाईटीचं सोय झाली की नियोजन इथंच आहे आपलं. काही राहिलं आहे, काही घर केलंय, पत्रे फित्रे 7-8 टाकून थोडं केलं नियोजन, पण ती आरळ आहे, बॅलेन्स नसल्यानं तेवढं पक्कं बांधकाम नाही. बघू भविष्यामध्ये का करू, सालमानानं थोडी साथ दिली करू. पाऊस नाही, थोडं वडायले ती रान, उत्पन्न तेवढे फास्ट म्हणावे एवढे नाहीत, पण हाय सध्याची तर परिस्थिती.